नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मोदीमुळे कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय मोदीमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? अखेर मोदीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कधी होणार 5,000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय मोदीमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? अखेर मोदीमुळे कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार? या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर की अखेर मोदीमुळे कधी होणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5,000 पार? चला बघूयात। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ही किती आहे मित्रांनो? तर बाजारभाव पातळी सध्याच्या घडीला बघितलं 4,000 ते 4,400 प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। सरकारचा हमी भाव किती आहे? तर सरकारने यंदा सोयाबीनला दिलेला हमी भाव आहे मित्रांनो 4,892। तर मग मोदी सोयाबीनचा बाजारभाव कधी 5,000 करू शकतात आणि मोदी सोयाबीनचा बाजारभाव 5,000 कधी करणार? या प्रश्नांची उत्तरे घेऊयात। बघा मित्रांनो, सरकार 3 प्रकारच्या असणाऱ्या गोष्टींचा विचार करते। पहिली काय की आपण हमी भावावरती मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करावी। जर सरकारने म्हणजे मोदी सरकारने नाफेडद्वारा हमी भावावरती सोयाबीनची खरेदी केली, हमी भाव म्हणजे काय हो? तर 4,892 रुपये सरकारने या ठिकाणी जो भाव निर्धारित केलाय की बाबा कुणीच नाही घेतलं तर आम्ही घेऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका। आणि सरकार नाफेडद्वारा काय करणार? मग हमी भावावर म्हणजे 4,892 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे। आता प्रश्न काय पडतो की मग सरकार कधीपासून या ठिकाणी खरेदी सुरू करणार? तर असं मानलं जात आहे बरं का, त्याच्यामध्ये सत्यता प्लस मायनस असू शकते की दसरा संपला म्हणजे विजयादशमीचा उत्सव संपला की सोयाबीन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक सुरू होणार आणि सरकार एकतर 15 ऑक्टोबरच्या जवळपास किंवा दिवाळीच्या आसपास सोयाबीनची हमी भावावरती खरेदी सुरू करू शकते। एकतर सरकार हे करणार, नाही तर सध्याचा मार्केटमधला भाव आणि हमी भाव याच्यातील फरक डायरेक्टली सरकार शेतकऱ्यांच्या अकाउंटवर टाकणार, नाही तर मग व्यापाऱ्याला सांगणार की बाबा तुम्ही काय करा, सोयाबीनची खरेदी करा, तुम्हाला लागणारा 15, 20, 25% पैसा आम्ही देऊ आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी होऊ दिले जाणार नाही। तर यापैकी सरकार हमी भावावर स्वतः खरेदी करण्याची जास्त शक्यता दिसत आहे आणि यामुळे लक्षात घ्या की दिवाळीच्या आसपास जर सरकारने हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करण्याचा विचार केला, कारण कसं आहे आता महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ आहेत बघा, आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ आहेत म्हणून इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा असणारा बाजारभावाचा मुद्दा जो आहे तो शिगेला पेटू शकतो
आणि याचं नुकसान होऊ नये म्हणून सरकार हमी भावावरती दिवाळीच्या आसपास जी आहे ती सोयाबीनची खरेदी सुरू करू शकते. आणि सरकारने हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू केली तर 100% बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार मिळणार आणि जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 100% मित्रांनो आपल्याला डिसेंबर महिन्यात 5,000 पार होताना दिसू शकतो. म्हणजे काय, मोदीमुळे सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000? तर होय, मोदीमुळे सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार. मग कधी होणार सोयाबीनचा भाव मोदीमुळे 5,000 पार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की डिसेंबर महिन्यात, म्हणजे 15 डिसेंबरच्या नंतर कधीही कोणत्याही क्षणी मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार. तर तोपर्यंत काय करायचं, तर वाट बघायची मित्रांनो. नाही तर नाफेडद्वारा खरेदी सुरू झाली हमी भावावरती सुद्धा आपण विक्री करू शकतो. तर मित्रांनो, ही सध्याची अपडेट आहे की मोदी सरकार विचारात आहे की शेतकऱ्यांना हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करून बाजारभाव कसाबसा 5,000 पर्यंत न्यावा, ज्यामुळे सरकारला जो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा रोष लोकसभेला त्या ठिकाणी भोगावा लागला, तशी परिस्थिती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकात येऊ नये. तर यामुळे मित्रांनो, आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा 15 डिसेंबरच्या आसपास किंवा त्यानंतर 5,000 पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आता भविष्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.